Shiv Sena leader Mahesh Gaikwad was shot by BJP MLA Ganpat Gaikwad inside a police station in Maharashtra's Ulasnagar. The shooting took place inside the cabin of a senior policeman, where the two netas and their supporters had gathered to file a complaint over a long-standing land dispute. 10 rounds of bullets were fired from two different revolvers. We're talking about this incident inside a police station. As the Sena leader was injured in this case, taken to the hospital where the doctor removed 6 bullets from his body. A case has been registered. 3 people have been arrested, including the accused MLA of the Bharatiya Janata Party. Maharashtra Deputy Chief Minister Devendra Fadnavis has ordered a high-level probe in this incident. अभी क्या हुआ अंदर का अपने को क्या मालूम, अपन बाहर थे। उसके बाद गणपत सेठ गोली चलाया और महेश गायकवाड़ के पास और राहुल सेठ के ऊपर। महेश गायकवाड़ को और राहुल भाई को किधर किधर लगा गोली? राहुल सेठ को इधर लगा है, महेश गायकवाड़ को इधर और इधर 5 गोली लगा है। ज्यादा लगा है क्या? ज्यादा लगा, 5 गोली लगा है महेश गायकवाड़ को। क्या किया? वहां से उठा के उनको लेके हम लोग हॉस्पिटल आए। हॉस्पिटल में एडमिट। हाँ, एफआयआर मध्ये फिर्यादीने दिलेल्या तक्रारीनुसार एकूण 6 आरोपी त्यांनी स्पष्टपणे नावानिशी सांगितलेले आहेत आणि इतर त्यांचे साथीदार असं नमूद केलेलं आहे। सखोल तपासानंतर आपल्याला सर्व एकूण आरोपी निष्पन्न किती होतात त्याप्रमाणे संख्या निश्चित होईल। एकूण किती राऊंड सर या पोलीस स्टेशनमध्ये फायर करण्यात आले? प्राथमिक तपासानुसार आतापर्यंत तिथं लक्षात आलेले आहे की 10 राऊंड्स फायर केलेले आहेत। एका रिव्हॉल्व्हरमधून 6 राऊंड आणि दुसऱ्या रिव्हॉल्व्हरमधून 4 राऊंड्स फायर केल्याचं प्रथमदर्शनी निष्पन्न झालेलं आहे। डॉक्टरांनी जे सांगितलं त्याप्रमाणे महेश गायकवाड शहर प्रमुख यांच्यावरती 6 गोळ्या झाडलेल्या होत्या। पोलीस स्टेशनला जाऊन कृत्य करणं हे घृणास्पद आहे आणि त्याचा आम्ही निषेध करतो। आणि जो कांगावा केला जातोय, मुलाला मारलं वगैरे, ते साफ खोटं आहे की तिथे काही अशा प्रकारचं झालंच नाही। तिथे प्रत्यक्ष हजर असलेली लोक सांगतात। वो बोल रहा है कि ये फायरिंग मैं मुख्यमंत्री शिंदे की वजह से कर रहा हूं। ये फायरिंग के लिए मुझे मुख्यमंत्री शिंदे ने मजबूर किया है। महाराष्ट्र में कानून का राज नहीं है। बोलिए ना फडणवीस जी, आप आकर बोलिए सामने, क्या सच है? अब किसको बचाने जाएंगे? हमारे ऊपर आप पुलिस भेजते हो, हमारे ऊपर रेड्स करते हो, तो अब क्या है? इस राज्य की स्थिति क्या है? अगर हिम्मत है तो सख्त कानूनी कार्रवाई करके दिखाइए।